तर मला बऱ्याच जणांचे फोन येतात, मित्र आहेत जे आधी क्लास केलेले आहेत, ज्यांना थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ट्रेडिंग करायचं आहे. त्यांचा एकच प्रश्न असतो की सर सोन्यामध्ये करावी, चांदीमध्ये करावी का कशामध्ये ट्रेडिंग करावी. गेल्या वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर सोन्याचा जो काय भाव होता तो 65 ते 70 हजार रुपये होता आणि चांदीचा जो रेट होता तोही त्याच्या आसपासच खेळत होता. या 2 वर्षामध्ये किंवा या वर्षभरामध्ये जर बघितलं तर चांदी दिवाळीमध्ये 1,08,000 रुपयेपर्यंत गेली होती आणि सोनं आता जर बघितलं तर 94 ते 95 हजार रुपयाचा हाय मारलेला आहे. तर जर ॲज कम्पेअर टू जर बघायला गेलात ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तर सिल्वरचे ब्रिक्स येतात, 1-1 किलोचे चांदीचे ब्रिक्स येतात, त्याच्यामध्येही तुम्ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि सोन्यामध्ये बरेच लोक काय करतात चुका की सोन्यामध्ये कसं असतं की लेडीजला म्हटलं की आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ते दागिने घेणार, कुठे काही गोष्टी घेणार, तर दागिन्यामध्ये मेकिंग चार्जेस आले, त्याच्यामध्ये जीएसटी तर लागतोच, परत एक TCS म्हणून एक टॅक्स लागतो तोही लागतो. तर या सर्व गोष्टी मिळून जर 90,000 रुपयाचं जर सोनं असेल तर ते तुम्हाला मिळते 1,05,000 रुपयाला. आणि विकायला गेल्याच्या नंतर त्याची परत घटनावळ आली म्हणजे काय, मेकिंग चार्जेस वजा होणार, सगळ्या गोष्टी वजा होणार, फक्त सोन्याचे पैसे मिळणार. तुम्ही ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून जर फक्त काम करणार असाल किंवा ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जर काम सोन्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर फक्त सोन्याच्या 10-10 ग्रॅमच्या ब्रिक्स मिळतात ज्याला आपण बिस्किट म्हणतो, ते घेतले किंवा वळ्याच्या अंगठ्या मिळतात ज्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस कुठल्याही प्रकारचे लागत नाही. ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकता.